नमस्कार. तर आज मी मोड आलेल्या मुगापासून अगदी वेगळ्या पद्धतीची छान मस्त अशी भाजी बनवणार आहे. थोडीशी पद्धत वेगळी आहे, बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीलासुद्धा मस्त अप्रतिम अशी चवीची आपली ही मुगाची भाजी बनवून तयार होते. आणि हे बघा इथं मूगची भाजी बनवण्याकरिता अशा पद्धतीने छान मस्त मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. तर तुम्ही नुसतं भिजवलेले मूगसुद्धा वापरू शकतात. पण मोड आलेले मूग खूप छान असतात. म्हणून मी इथं मोड आलेलेच मूग घेतलेले आहेत. तर इथे मी आता हे भाजीला लागणारं इथं वाटण तयार करून घेणार आहे. म्हणजे आपल्या ह्या भाजीला आणखीनच खूप छान मस्त अशी चव येईल. तर त्याकरिता इथं मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तर तिखटाप्रमाणे इथं हिरव्या मिरच्या तुम्ही वापरू शकतात आणि सोबतच याच्यामध्ये ना कोथिंबीरसुद्धा मी इथं वापरून घेते. आणि सोबतच याच्यामध्ये ना मी 2 मोठे चमचे भरून खोबरं घेतलेलं आहे. किसून घेते मी इथं खोबरं आणि इथं तुम्ही खोबऱ्याच्या ऐवजी ना शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकतात. तर हे बघा असं अगदी ओबड-धोबड अशा पद्धतीने मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. तर अशी हिरव्या वाटणाची जर भाजी करून पाहिलीत ना, तर खूप छान मस्त अशी चवीला लागते. नेहमीच्या भाजीपेक्षा काहीतरी वेगळी अशी चव येते. तर इथे मी कढईमध्ये मस्त 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला छान असं तेलामध्ये ना तडतडून घ्यायची आहे आणि लगेचच याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा इथे मी टाकते. मध्यम आकाराचा इथे मी कांदा वापरलेला आहे आणि सोबतच इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. तर अशा पद्धतीने आपलं इथं छान असे हे कांदे आणि कढीपत्ता व्यवस्थित आपण 1-2 मिनिटासाठी ना छान असं तेलामध्ये परतवून घेणार. आणि ही भाजी बनवायला आहे ना आपल्याला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी छान भाजी बनवून तयार होते. तर हे बघा अर्धवट असे आपले हे कांदे परतवून झाले ना, लगेचच इथे मी जे काय आपण हिरवी मिरची आणि लसूणचं जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. तर इथं सगळं साहित्य आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर सगळं आपण कच्चंच वापरलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे. म्हणजे छान अशी आपल्या ह्या भाजीला आणखीनच मस्त अशी चव येते. तर आता ह्या भाजीमध्ये आपल्याला वेगळे मसाले टाकायची अजिबात काही गरज लागत नाही आणि चटणीसुद्धा मी इथं वापरणार नाही, कारण हिरवी मिरची मी भरपूर वापरलेली आहे. जेवढे ह्या भाजीला तिखटपण हवं आहे त्याप्रमाणे मिरचीचा इथे मी वापर केलेला आहे. त्याच्यामुळं चटणी वापरत नाही आहे. जर तुम्हाला इथं चटणीचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकतात. हळद टाकून घेते मी पाव चमचा इथं छान अशी हळद टाकून घ्यायची, म्हणजे रंग खूप छान मस्त आपल्या ह्या भाजीला येईल. तर पहा अशा पद्धतीने आपला मसाला व्यवस्थित असा परतवून झालेला आहे. आता लगेचच याच्यामध्ये जे काही आपण मोड आलेले मूग होते ना, तर ते इथे मी टाकून घेणार. तर स्वच्छ पाण्याने आपल्याला आधी धुवून घ्यायचे आणि मग इथं भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि सर्व काही जो काही मसाला आहे आपला इथं बनवलेला, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित जे काही मोड आलेले मूग आहेत तर ते मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पहा अशा पद्धतीने रंग पहा किती सुंदर असं आपल्या ह्या भाजीला आलेला आहे. आता इथे ना मी लगेच चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे. म्हणजे जेवढं आपल्या भाजीला मिठाचं प्रमाण लागेल तर तेवढे टाकून घेते आणि सोबतच ह्या भाजीला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. तर ही भाजी आपण मुगाची सुक्की भाजी बनवतो आहे, त्याच्यामुळं अगदी थोडंसंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे मूग शिजायला जेवढं पाणी लागेल तेवढंच अगदी थोडंसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर मोड आले मूग वापरलेले आहेत त्याच्यामुळे ते भिजवून घेतले होते. म्हणून आपल्याला अगदी कमी पाणी लागेल आणि कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला छान अशी ही भाजी शिजून होईल. तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मीठ जे आपण घातलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता 4 ते 5 मिनिटासाठी छान अशी आपली ही भाजी शिजवून घेऊयात. तर हे बघा आपली भाजीसुद्धा छान अशी शिजवून झालेली आहे 4-5 मिनिटानंतर. तर अधूनमधून मी 1-2 वेळेस आहे ना ही भाजी चांगली मिक्स करून घेतली होती. म्हणजे आपली भाजी ना तर ती व्यवस्थित शिजून होईल किंवा खाली आपल्याला कढईला लागणार नाही, म्हणजे छान मस्त अशी शिजून होते. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथं मी टाकून घेते. व्यवस्थित आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायची ह्या भाजीमध्ये. तर पहा अशा पद्धतीची आपली मस्त सुक्की मोड आलेल्या मुगाची भाजी आहे. तर ही भाजी तुम्ही ना मस्त मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात. अगदी झटपट होते, जास्त वेळ लागत नाही, जास्त मेहनतसुद्धा तुम्हाला लागत नाही. अगदी कमीत कमी वेळेमध्ये ही भाजी छान अशी बनवून तयार होते.
तर मग अशा साध्या सोप्या पद्धतीने मस्त हिरव्या वाटणाची ही भाजी करून पहा, अगदी मस्त अशी चवीला लागते. तर कशी वाटली माझी रेसिपी हे नक्कीच कळवा. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत.